प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पुरू बापूंना म्हणत असतो की मी खूप विचार केला, आमचा, तुमचा, आमच्या मुक्ताचा, तुमच्या सागरचा आणि सईचा सुद्धा, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक निर्णय घेतला आहे. त्यावर बापू विचारतात कोणता निर्णय? तर पुरू सांगतो माझ्या मुक्ताचं आणि तुमच्या सागरचं लग्न व्हायलाच हवं. आणि ते ऐकून बापूंचा आनंद गगनात मावेनासा होतो. पुरूच्या या निर्णयामुळे ते खूपच खुश होतात आणि त्याचे आभार मानतात. तर पुरू म्हणतो की गेले कित्येक दिवस मी सागरला ऑब्झर्व करत आहे आणि त्यावरून मला असं समजलं की सागर मनाने वाईट नाहीये, खरं तर तो खूप इमोशनल आहे. नाती कशी जपायची ते त्याला कळतात, फक्त त्याला ते दाखवता येत नाही. आणि त्यावर बापूसुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे सर्वजण इलेक्शनसाठी तयार झालेले असतात, मात्र इंद्रा तोंड पाडूनच बसलेली असते. स्वाती तिला म्हणत असते की मम्मी तू काही काळजी करू नको, आज मी माझी लकी साडी नेसली आहे, त्यामुळे पप्पाच ही निवडणूक जिंकणार. तर लकी आणि कोमल म्हणत असतात की तुझ्या लकी साडीमुळे नाही, तर आमच्या कॅम्पेनमुळे पप्पा ही निवडणूक जिंकणार आहेत. मात्र तरीही इंद्रा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ती म्हणते की आज मला सईची खूप आठवण येत आहे. सतत असं वाटते की ती धावत पळत इथे येईल आणि मला आजी म्हणून मिठी मारेल. मात्र आजकाल तर माझी पहाटेची स्वप्न सुद्धा खरी ठरत नाही. आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र इंद्राचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्याच वेळी सागर तिथे येतो. तो सगळ्यांना म्हणतो की चला, मला आत्ताच खालून फोन आला होता, आपल्याला वोटिंगसाठी जायचं आहे ना. आणि सागरचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. इंद्रा खुश होत त्याला विचारते की यावेळी तू वोटिंगसाठी आहेस का? आणि त्यावर सागरही हो म्हणतो, त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात. तर इंद्रा त्याला सांगत असते की आज तुझ्या पप्पांना खरंच खूप आनंद होणार आहे. आणि ती सागरला हे सुद्धा सांगते की जेव्हा तुला अवॉर्ड मिळाला होता ना, तेव्हा तुझे पप्पा रात्रभर तोच व्हिडिओ बघत होते. आणि ते ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर दुसरीकडे बापू आणि पुरू सागर मुक्ताचं लग्न कसं लावून देता येईल याच गोष्टीचा विचार करत असतात, कारण ही गोष्ट एवढी सोपी नाही याची त्या दोघांनाही कल्पना असते. त्यामुळे ही गोष्ट घरी कशी सांगायची याचाच विचार ते दोघे जण करत असतात. आणि त्यानंतर बापूंना एक कल्पना सुचते. ती कल्पना ते लगेच पुरूंना सांगतात आणि पुरूंना सुद्धा ती गोष्ट खूपच आवडते. आणि मग ते दोघे जण खुश होत एकमेकांना मिठी मारतात आणि हात मिळवतात. तर दुसरीकडे सागर इंद्राला म्हणत असतो की माझ्या हातून 7 वर्षांपूर्वी जी चूक झाली होती ना, ती आता सुधारायलाच हवी. आणि त्यानंतर त्याला 7 वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आठवतो. त्यावेळी सावनी प्रेग्नेंट होती आणि बापूंची वाट बघत होती. बापू घरी आल्यानंतर ती रागातच त्यांना विचारते की तुम्ही आमची कार घेऊन कुठे गेला होता? सांगून जाण्याची काही पद्धत आहे की नाही? माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी मला बाहेर जायचं होतं, तुमच्यामुळे उशीर झाला. त्यावर बापू म्हणतात की अगं सुनबाई, मी तुला सांगणारच होतो, पण तू फोनवर बोलत होती त्यामुळे मला तुला सांगता आलं नाही. तर सावनी त्यांना म्हणते पण कार घेऊन जायची काय गरज आहे? ती कार सागरच्या बॉसने त्याला आणि मला वापरण्यासाठी दिली आहे, पण आमच्यापेक्षा जास्त तर ती कार तुम्ही आणि तुमची बायकोच वापरता. त्यावर बापू तिला सांगतात की अगं इंद्राचे गुडघे खूप दुखत होते आणि तिला हवं असणारं औषध इथे मिळालं नाही, म्हणून मला अंधेरीपर्यंत जावं लागलं आणि म्हणूनच मी तुझी कार घेऊन गेलो. मात्र त्यावर सावनी म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगते, यापुढे आमच्या कारला हात लावायचा नाही. आणि त्यामुळे बापू तिच्यावर ओरडतात, परंतु त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो. तर सावनी त्याच्यासमोर नाटक करत रडत त्याला म्हणते की बघ सागर, तुझे आई वडील माझ्याशी कसं वागतात. मी फक्त त्यांना विचारलं की कार कुठे घेऊन गेला होता, तर ते माझ्या अंगावर ओरडले. ते मला म्हटले की ती कार काय तुझ्या बापाने दिली आहे का? आणि सागरचा सुद्धा सावनीच्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतो आणि तो बापूंवरच ओरडतो. इंद्रा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र सावनीच्या नाटकापुढे सागरला काहीच दिसत नाही. आणि मग तो शेवटी बापूंनाच म्हणतो की हे सगळं प्रकरण मिटवायचं असेल तर तुम्ही सावनीची माफी मागा. आणि त्यामुळे बापू खूप चिडतात. ते सागरला म्हणतात की जर तुला असं वाटत असेल की मी तुझ्या बायकोची माफी मागायला हवी, तर आजपासून आपला संबंध संपला. आजपासून तू माझ्यासाठी मेला. तू माझा कोणीही नाही, फक्त तुझ्या सावनीचा नवरा आहे. आणि मग तेव्हापासूनच त्या दोघांमधील संबंध बिघडलेले असतात. आणि तो प्रसंग आठवल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटते. तर सागर डोळे पुसत म्हणतो की चला,
आज आपल्याला पप्पांना जिंकवायचं आहे आणि मग ते सर्वजण खाली जातात. तर दुसरीकडे मुक्ता आणि माधवी सुद्धा इलेक्शनची तयारी करत असतात. त्यानंतर पुरू सुद्धा छान तयार होऊन तिथे येतो. त्या दोघीही त्याचं खूप कौतुक करत असतात. त्यानंतर मुक्ताची बहीण सुद्धा येते. ती म्हणते की चला खाली सर्वजण आपली वाट बघत आहेत आणि मग ते तिथून जाण्यासाठी निघतात. त्याच वेळी मिहिका तिथे येते. ती पुरूला म्हणते की काका मला माफ कर, खरं तर मलाही तुझ्यासोबत खाली यायचं होतं, तुझ्या बाजूने भाषण करायचं होतं, घोषणा द्यायच्या होत्या, पण आता माझ्या तोंडातून आवाजच निघत नाहीये. आणि तिची ती अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. पुरू तिला सांगतो की जर तुला खाली यायचं नसेल तर नको येऊ, मी तुला फोर्स करणार नाही, पण तू प्लीज अशी खचून जाऊ नको. तर मुक्ता सुद्धा तिला समजावते की मिहिका तू खरंच खूप स्ट्रॉंग आहे, कारण जर तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर तिने स्वतःला कोंडून घेतलं असतं किंवा एखादा वाईट विचार केला असता, पण तू या सगळ्या परिस्थितीमध्ये हिमतीने उभी राहिली, त्यामुळे तू स्वतःला ॲप्रिशिएट कर. तर मुक्ताची बहीण सुद्धा तिला समजावते की सत्य एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येईल, त्यामुळे तू खचून जाऊ नको आणि खरं तर तू चुकीचं काहीच केलं नाही, त्यामुळे तू तोंड लपवण्याची गरज नाही. आणि त्यावर मिहिका सुद्धा हो म्हणते आणि मग त्यानंतर ते सर्वजण खाली जाण्यासाठी निघतात. तर मिहिका त्यांना सांगते मी तुम्हा सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बनवते आणि त्यावर ते सर्वजण हसूनच हो म्हणतात आणि खाली जातात. तर दुसरीकडे सावनीने सईसाठी एक पार्टी अरेंज केलेली असते. सोसायटीमधील सर्व लहान मुलं त्या पार्टीमध्ये आलेली असतात. सईसुद्धा छान तयार झालेली असते, मात्र ही पार्टी नक्की कशासाठी असा तिला प्रश्न पडतो. त्यानंतर सावनी केकसुद्धा घेऊन येते. तर ती लहान मुलं सईला विचारत असतात की आज तुझा वाढदिवस आहे का. त्यावर सई म्हणते नाही आणि मग ती सावनीलाच विचारते की मम्मा ही पार्टी कशासाठी, आज तर माझा वाढदिवसही नाहीये. आणि त्यावर सावनी म्हणते की सई बाळा, आता तुला सुद्धा कळायला हवं ना की तुझी मम्मा पार्टी कशी करते ते, आणि त्यामुळे मी मुद्दामच ही पार्टी अरेंज केली आहे. आणि मग त्यानंतर ती सईला केक कट करायला सांगते. त्याच वेळी हर्षवर्धन तिथे येतो आणि हा सगळा प्रकार बघून तो सुद्धा खुश होतो. तर दुसरीकडे गोखले फॅमिली आणि कोळी फॅमिली एकमेकांच्या समोरासमोर येतात. लकी स्वाती मोठमोठ्याने बापूंच्या बाजूने घोषणा देत असतात आणि त्यामुळे मुक्ता आणि माधवी सुद्धा पुरूसाठी घोषणा द्यायला सुरुवात करतात. आणि मग त्यानंतर वोटिंगला सुरुवात होते. पहिल्यांदाच इंद्रा आणि माधवी एकमेकींच्या समोर येतात आणि त्या दोघींना बघून सोसायटीमधील सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग त्यानंतर सागर आणि मुक्ता सुद्धा एकत्रच वोटिंग करण्यासाठी जातात. मात्र वोट करून ते दोघेजण एकत्रच त्या वोटिंग बॉक्समध्ये त्यांची चिठ्ठी टाकण्यासाठी जातात आणि त्यामुळे त्या दोघांचाही त्यात हात अडकतो. ते दोघेही एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागर एकमेकांच्या साह्याने त्या वोटिंग बॉक्समधून आपला हात बाहेर काढतात आणि त्या दोघांना एकत्र बघून बापू पुरू खूपच खुश होतात आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट पुढे घेऊन जायचं ठरवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.